हाय गाईस, कशात तुम्ही? बऱ्यात ना? माझं तर चाललंच आहे, पण तुम्ही पण हसत राहा. आणि आज आहे मंडे. आज आहे मंडे. सो तुम्हाला माहिती आहे कुठे आहे मी. येस, सकाळी आज काय बनवलं नव्हतं, बट हां, काल संडे होता आणि मी काल काय केलं होतं आणि गेलो होतो कुठे. सो मी थोडासा मी शूट केला आहे. सो मी तुम्हाला ते दाखवतो. सो तुम्ही ते बघून घ्या. बाय. चकाचक एकदम. भांडी पण चकाचक एकदम. सगळं चकाचक एकदम. आणि आम्ही आलो होतो इकडे शनी मंदिरात. येस, आणि आता तुम्ही जे बघितलं होतं ना ते वसईला आहे, म्हणजे मंदिर आहे शनिदेवांचं आहे. आणि जे नंतर आमचं लक असं होतं ना की पहिलं मी ठरवलं होतं की फक्त बीचवर जाणार आहे. मग त्याच्यानंतर आठवलं तर त्या दिवशी मी बोलत होतो ना जे बघणार होतं तर हेच होतं. आणि मग मी गेलो शनिदेवाच्या मंदिरात. आणि त्याच्यानंतर जे आरती चालू होती ना ते होतं बाळूमामांचं मंदिर. ठीक आहे, तुम्ही नाव ऐकलं असेल, तुम्हाला माहीतच असेल. सो दोन्ही खूप आहे ना चांगले मंदिर आहेत. आणि अशा ठिकाणावर आहेत ना जे म्हणजे काही लोकांना आवडते ना की ग्रीनरी पाहिजे, असं लोकेशन आहे आजूबाजूला, तशा साईडला आहे. सो नक्की तुम्ही बघा. आणि त्या साईडलाच आहे ना स्वामी समर्थांचा मठ पण आहे खूप छान. पण कसं होतं ना की खूप उशीर झाला होता आणि मी ना कोणाची तरी स्कूटर ना बोरो गेली होती की फिरूया थोडा एक्सप्लोअर करूया म्हणून. नाहीतर मी तिकडे नक्कीच गेलो होतो. आणि तुम्ही बघितलं पण असेल खूप काळोख झाला होता, म्हणजे ऑलमोस्ट 8:30 वगैरे झाले होते. पण दुसऱ्याची गाडी घेतली तर बरं वाटत नाही, बरोबर, म्हणून मी मग निघून गेलो. पण नेक्स्ट टाईम आपण जाऊया. देर इज ऑलवेज अ नेक्स्ट टाईम. मग आपण तेव्हा एक्सप्लोअर करूया. ते एक्सप्लोअर नाही बोलू शकत, म्हणजे तेव्हा आपण दर्शन घेऊ तिकडचं. तुम्हाला म्हणजे असं वाटतं ना की फक्त मुंबईला आहे. अरे भाई, वसई विरारला एकदा येऊन बघा. एवढं काय आहे ना एक्सप्लोअर करायला. आणि एवढ्या सुंदर आणि छान मंदिर आहेत ना आमच्याकडे, देऊळ आहेत. मेन म्हणजे देऊळ पण चांगले आहेत
पण त्या देवळाकडे जे जायचे रस्ते आहेत ना तेवढे ग्रीनरीमध्ये गावा टाईपमध्ये आहे ना तर ते खूप काय माहीत नाही म्हणजे एवढं माहीत पण नव्हतं मला. तरी पण आहे ना तेव्हा तिकडे आरती चालू होती. ठीक आहे म्हणजे जस्ट चालू झाली होती. सो मला आरती आणि प्रसादही छान होता शिरा. सो आणि आजचा दिवस सोमवार माहितीच आहे कसं जातं. म्हणून मी विचार केलाच होता ऑलरेडी की असं करू आपण ऑलरेडी संडेचा थोडासा शूट करू. कारण जेवढं फिरणार वगैरे ना तेवढं शूट करायला कमी म्हणजे असं नाही की हां चला आपण थांबलो आहे तिकडे खूप वेळ तर करायला भेटतं तेवढं. पण तेवढं नाही भेटलं. बट जेही भेटलं मला स्वतःला असं वाटतं की चांगलं होतं. ठीक आहे आवडलं ना भाई तर शेअर तर कराच सबस्क्राईब तर करायचंच आहे. आणि लाईक पण करा यार लाईक विसरू नका. आणि वातावरण म्हणजे ना एकदम छान एकदम तुम्ही बोलता ना वसई विरार गाव अरे जे तुमच्या मुंबईमध्ये मजा नाही ना ते आमच्या वसई विरारमध्ये मजा आहे. म्हणजे मलाही असं आधी वाटायचं गाव. बट आता जी मुंबईची गर्दी हालत चालली आहे ना ट्रॅफिक हे ते भाई झाडं बघायची हालत आहे हाल आहे. झाडं नाही दिसणार तुम्हाला एका जागेवर 10 झाडं दिसत नाही हार्डली काही जागेवर सोडून समजलं. तर इकडे आल्यावर ना तर ग्रीनरी एकदम गावासारखा रस्ता आहे पूर्ण फिरायला खूप चांगलं आहे. आणि मी एक्सायटेड आहे या वीकेंडसाठी. आणि या वीकेंडमध्ये तुमचा भाऊ चालला आहे ट्रिपला. ठीक आहे ते कुठे ट्रिपला जाणार आहे ते सांगणार नाही. आणि म्हणजे माझ्या फॅमिलीवालेच आहेत फॅमिली म्हणजे मामा वगैरे आहेत सगळे माझ्या. सो त्यांच्यासोबतच जाणार आहे. पण मी खूप एक्सायटेड आहे. आणि ते ब्लॉग मी दाखवायला अजून एक्सायटेड आहे तुम्हा लोकांना. कारण ज्या हिशोबाने तुम्ही बघताय काही प्रेम देताय ना आता ते खूप आवडलं मला. आई एवढं प्रेम भेटल राहुलभाईला राहुलभाईची वट आहे म्हणून एवढं प्रेम भेटेल ना असं वाटलं नव्हतं. सो थँक्यू सो मच मी जे प्रेम दिलं वगैरे. हा प्रेम अजून वाढू द्या माझे ब्लॉग्स अजून वाढतील बस अजून वाढू द्या जास्त अपेक्षा नाही आहे प्रेम वाढू द्या. आणि सध्या मी थांबलो आहे ट्रेनसाठी म्हणजे लेट नाही निघालो आहे लवकरच निघालो आहे. पण ट्रेन लागली नाही आहे अजून. असे काही ट्रेन लागेल स्लो मग स्लोमध्ये तुमचा भाऊ बसून जाणार फास्ट. त्याच्यामध्ये बसणार एक झोपणार म्हणजे तसं नाही बसूनच झोपणार मग उठणार थोडं फ्रेश फील करणार मग मला चरबी येणार आणि मी रात्री 2 तास थोडं जास्त जागणार. आणि तुम्ही लोक पण आहे ना जॉब वगैरेला जात असणार आणि सगळं रिलेशनशिप मॅनेज करताय ना भाई झोपात जा रात्रीचे काही गरज नाही मेसेज करायची भाई. स्वतःला आराम द्या कमवा पहिले नंतर मग पुढे पहिला स्वतः सेट व्हायचं आहे. खायला झोपच नाही होत आहे चाललंय पैसे कमवायला झोपेत जी स्वप्न बघता ना ती जागेत पण स्वप्नच बघत राहणार तुम्ही. राहिली स्वप्न ती स्वप्नच नंतर कोसत राहायचं. त्या टायमाला मी केलं असता. आणि कसं आहे ना आत्ता जे तुमच्याकडे लाईफमध्ये आहे ना सो त्याच्यामध्ये खुश राहायचं विचार नाही करायचा. काय तुमच्याकडे जे पण आहे ना ते आत्तासाठी फक्त राहणार आहे. ते काय कायम तुम्हाला घेऊन जायचं नाही आहे पुढे. सगळं चेंज होणार तुम्ही चेंज होतात. लहानपणी ना एवढंसं होतं आता दाढी आली चेंज झालो तसा चेंज नाही पण खूप काही चेंजेस येणार. तुमच्या इन्कममध्ये चेंजेस येणार बिहेवियरमध्ये चेंजेस येणार. तुम्ही थोडं मोठे ॲडल्टसारखे वागणार. जसं बघा मी घरी कसा पंकज करतो पण आता तुमच्यासमोरले ज्ञान देतो आहे म्हणजे ॲडल्टपणा आहे माझ्यामध्ये. ठीक आहे सो तसंही टेन्शन कुठल्या गोष्टीचा ना ओव्हर थिंक नाही करत बसायचा. टाईम आला ना सगळं चेंज करायचा. तेव्हापर्यंत जे चाललं आहे ना कन्सिस्टंट करत राहा. तसंच चालू द्या की रोज उठणार मी हे करणार मी मला ब्लॉग टाकायचं मी ब्लॉग टाकणार लोकांसाठी आपले लोक बघणार हे ते काय एम नाही एवढं आला पाहिजे तेवढं आला पाहिजे. अरे ठीक आहे पण मला असं वाटतं ना की कुठेतरी तुम्ही लोक बघतायत ना सो माझ्या लोकांची चॉईस एवढी फालतू तर नसेल. सो तुम्ही लोक बघतात म्हणजे तेवढं तर चांगलंच आहे. तर तुम्ही अजून शेअर करायचं दुसरे लोक पण बघत राहतील. एक चांगलं असेल तर नाही पण चांगलंच आहे. तुम्ही असंच बोला तुम्ही माझी लोक आहात ना तर चांगलंच आहे बोला. इफ लावू नका माझा ऐकू नका चांगलंच आहे. तो भाई ट्रेन का इंतजार ट्रेनचा इंतजार म्हणजे ना मुंबईमध्ये कठीण परिस्थिती KBC सारखी लाईफलाईन नाही
की 3 लाईफलाईन आहे, चला एक पकडू. अरे भाई वेस्टर्न लाईन आहे तर वेस्टर्न लाईनच पकडा, लाईफलाईन नाही इकडे. कधीतरी ना रात्री पोचतो ना, म्हणजे समजा उशिरा पोचलो असा तर काळोख तर होतो ऑलमोस्ट, ठीक आहे. एरियातली लाईट चालू असतात आमच्या, तर पण कुत्र्यांना ना जरासं असं भीती वाटते, भाई कोण आला काळोखातून. एक तर नशीब भाई म्हणजे हाईटबीट जास्त नाही तर घाबरलेच असते, कोण आहे भाई हा लाईट एवढा आलं आहे काळोखातनं, एवढा रात्री फिरतोय. जवळ आल्यावर भाई वास घेतात ना, हा माहीत पडला हाच आपल्याला बिस्किट देतो, चपाती देतो, हा तोच आहे आरामखोर. म्हणजे आरामखोर नाही, बट काय माहिती कुत्रे पण शिव्या देत असतील नसतील, माणसं देतात ना आजकाल. कुत्रे खूप चांगले असतात. उगाच माणसांना पण कुत्रा बोलताना त्या कुत्र्यांची काय बोलतात इन्सल्ट. मी परत माझा ज्ञान चालू, कन्सिस्टंट राहायचं, होणार एक दिवस सगळं चेंज होणार. पॉझिटिव्ह एनर्जी ठेवायची. आपण कोणामध्ये इन्वॉल्व झालो ना, माणसाला वाटलं पाहिजे अरे बरं झालं आला आता मजा येईल, असं वाटलं पाहिजे लोकांना. एकदम पॉझिटिव्ह राहायचा. काही लोकांमध्ये फुल नेगेटिव्ह एनर्जी असते. जवळ गेला ना, अरे यार कशाला आला यार हा, डोक्याची शे उगाच बोलवलं याला, असं होतं. कोण न बोलवतं पण फक्त बाजूने जातून अरे चल ना तू पण येतो का, म्हणजे ती पॉझिटिव्ह एनर्जी आहे की लोकांना आवडतं तुमच्यासोबत राहायला. कसं राहायचं, पॉझिटिव्ह विचार करत राहायचा, स्वतःबद्दलही पॉझिटिव्ह बोलायचा. वाईट गोष्टी होतात ना, विचार करायचा कधीपर्यंत वाईट राहणार, कधी ना कधी पॉझिटिव्ह होणार, कधी चांगला होणारच. ठीक आहे, थोड्या दिवसाचं आहे. अरे भाई पाऊस आहे ना, 3 महिने असतो, 4 महिने असतो, थंडी उन्हाळा येते, पाऊस सतत नसतो. अरे भाई इंग्लिश नको बोलू यार प्लीज. ओके आय माय सॉरी तुमच्या भावात मी याच्यासोबत इंग्लिश का नाही बोलत, समजणार नाही. आपल्या एक्सेंट एवढी डेंजर आहे ना अफलातून. मध्ये आता आपण बसलो आहे, सो जास्त आता नको, कारण जास्त आवाज पण नाही येणार. आपण आजचा व्हिडिओ इकडे संपवूया आणि आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि तुम्हाला माझा आवाज आत्ता पण येतो का मला माहीत नाही आहे, पण मी फुल ट्राय करतो आहे बोलायला, ठीक आहे. सो आपण ब्लॉग एंड करूया इकडे, ठीक आहे. सो गुड नाईट, बाय बाय, शुभरात्री. आणि विसरलो माझा डायलॉग भाई, मीच विसरलो. हां टेक केअर, बाय.